नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी साडीपासून पुन्हा एकदा आपल्याला टॉप शिवायचा आहे. तर मी तुम्हाला याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेला ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला. तर तो टॉप होता 37 छातीचा आणि हा आहे 31.5 छातीचा. तर एका साडीपासून आपल्याला 2 टॉप बनवायचे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसे झालेत कमेंट नक्की करा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला उंची पाहिजे. तर उंची आहे कस्टमरची 38 इंच. तर आपल्याला काय करायचंय, अस्तर आपलं 38 पेक्षा थोडंसं कमी असणार. ते तुम्ही 5 इंच कमी घ्या, 4 इंच कमी घ्या किंवा 6 इंच, जसं तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही अस्तर कमी घ्या. कारण मी तुम्हाला थोडंसं साडीवर दाखवते. आता समजा हा आपला काठ आहे, आणि त्याच्यापेक्षा आपल्याला ही खालची बाजू असणार. तर अस्तर एवढं तरी आपल्याला वरती पाहिजे. तर त्याच्यासाठी मग आपण 5-6 इंच तरी मेन फॅब्रिक खाली ठेवायचे आणि अस्तर त्याच्यापेक्षा वरती ठेवायचे. तर मग मी अस्तर कमी केलं. आता कमी केलं म्हणजे किती, आता तुम्ही इथं बघू शकतात. आपलं पूर्ण 38 आहे उंची. तर 38 मधून आपण 6 इंच वरती घेऊ. 6 इंच मी वरती घेतले. आता खाली बघूया 38 बरोबर. आता 1 इंच आपल्याला खाली मुडपण्यात तर लागणारच. तर मग मी हे 1 इंच पूर्ण याच्यामध्ये ऍड करते. आता सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचंय शोल्डर. तर हे जे मी अस्तर घेतले हे उंचीनुसार घ्या, कमी जास्त होऊ शकतं. तुम्हाला जेवढी उंची लागते त्यानुसार घेऊ शकतात. असं काही नाही 1.5 मीटर 2 मीटर किंवा 2.5 मीटर एवढंच घेतलं पाहिजे. तर अस्तरची उंची आपली कस्टमरच्या आवडीनुसार असणार. आता हे आहे अस्तर डबल फोल्डमध्ये आणि खालचं पण डबल फोल्डमध्ये. ओपन बाजू सगळी पुढच्या बाजूने आली. आता सगळ्यात अगोदर आपल्याला घ्यायचे शोल्डर. शोल्डर आले कस्टमरचं 13.5 इंच. तुमचं जे असेल ते तुम्ही घेऊ शकतात. 13.5चं आपल्याला निम्म करायचं. जवळजवळ 7 इंचाला 2 लाईन कमी आल्यात, तर तेवढं आपल्याला घेऊन टाकायचं. आता सगळ्यात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, मोंड्यासाठी घ्यायचे. तर मोंड्याला घ्यायचे आपल्याला 5.5 इंच. 5.5च घ्या, व्यवस्थित बसून जाते, लूज पडणार नाही गळा. 5.5 इंच आपण शोल्डर घेतलं. तसंच आपल्याला छातीचा, आता छाती आहे 31 इंच. 31 मध्ये आपल्याला 3 इंच मिक्स करायचे बरोबर. 34 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 3 इंच ज्यावेळेस, आता छातीचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 31 अधिक 3 इंच बरोबर 34. मग 34चं किती येतं, तर आपल्याला चौथा भाग 34चा जो येतो तो आपल्याला घ्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला फक्त शिलाई मार्जिन ठेवायची, बाकी दुसरं काहीच नाही. तर 17 दुसरा भाग आला आणि 8.5 हा चौथा भाग आला. ज्यावेळेस आपण 3 इंच लुजिंगसाठी ठेवतो तर एकदम परफेक्ट असा ड्रेस येऊन जातो किंवा कुठेही प्रॉब्लेम येत नाही. हा झाला आपला चौथा भाग, इथे एक मार्क केलं. तसंच आपल्याला 2 इंचावर पण मी शिलाई मार्जिन ठेवते. तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही ठेवू शकतात, म्हणजे 1 इंच 1.5 इंच किंवा 2 इंच. आता मी अर्धा इंच पाठीमागे येते. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो, काही तर फिटिंग व्यवस्थित येत नाही. तर मग त्याच्यासाठी 1.5 इंच आपल्याला पाठीमागे यायचे आणि 1 इंचावर आपल्याला एक मार्जिन ठेवायची. आता जे आपलं 5.5 माप आलं त्याच्यामध्ये आपल्याला निम्म करायचं. निम्म केल्याच्या नंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा अशा पद्धतीने. बघू शकता. आता आपल्याला काय करायचंय, आता ही झाले छातीचा आपला चौथा भाग बरोबर. आता आपल्याला कंबर उंची घ्यायची 13 इंच आणि आपल्याला कट उंची घ्यायची 20 इंचावर. आता ह्या उंचीमध्ये बदल असू शकतो, 13, 14, 15. तर ते तुमची जेवढी आली तेवढी तुम्ही घेऊ शकतात. आपण एक लाईन आखून घेऊ आणि कटची उंची पण 21 इंचापर्यंत येऊ शकते, जिथं आपल्याला कट ठेवायचे. तर ही 20 इंचावर घेतली. आता आपल्याला काय करायचंय, कंबर उंची 13 आली आणि कंबर घेराला 24 इंच. 24 मध्ये आपल्याला 2 इंच मिक्स करायचे, म्हणजे 26 झाले. आता 26चा आपल्याला चौथा भाग काढायचा. पुन्हा एकदा आपल्याला चौथा भाग काढायचा. आता जेवढा चौथा आला 6.5 इंच, तर आपल्याला 6.5 वरच एक मार्क करायचंय, 6.5 इंच. आता इथं आपण किती घेतलं, 2 इंच. इथं काय घ्यायचं आपल्याला
1.5 इंच. तर मग आपण इथे 1.5 इंच घेऊया. आता ह्याला सीट घेर ज्या वेळेस आपण कट ठेवतो तर ते आले 32. तर 32 मध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करायचंय. 33 इंच होतं आणि 33 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा. तर बघू शकतात 8.25 इंच येते. तर एकदम बरोबर घ्या म्हणजे लूज कट जवळ पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं आता आपल्याला 1 इंच घ्यायचंय. म्हणजे आपण मार्जिन पण बघा कशी ठेवली, 2 इंच, 1.5 इंच आणि 1 इंच. याच्यामध्ये अर्धा इंच कमी केला आणि पुन्हा एकदा इथं अर्धा इंच कमी केला. अशा पद्धतीने पूर्ण आपला हा ड्रेस झाला. आता काय करायचं आपल्याला कटसाठी. तर हे पूर्ण माप किती आलं, 9.25 इंच. तर खाली जवळजवळ 10 इंच घ्या, थोडंसं जास्त घ्या. आता आपल्याला गळ्याकडे वळायचं आहे. तुम्हाला जर हा गॅप कमी लागत असेल तर तुम्ही गळा 2.5 पावणे 3 घेऊ शकतात. 2.5 पावणे 3 घेऊ शकतात. तर मी इथं 2.25 इंच गळा घेतला, 2.25 घेतला जवळजवळ. आता हा डबल फोल्ड मध्ये आहे तर लक्षात घ्या, समोरचा आपल्याला 6 इंचावर किंवा पावणे 6 इंचावर गळा घ्यायचा आहे. एक चौकोन आखून घ्यायचा. तुम्ही गळ्यामध्ये कमी जास्त करू शकता. आता समोरचा गळा व्ही नेक मध्ये असल्यामुळं मग मी थोडंसं याला व्ही मध्ये करून घेते आणि नंतर मग त्याला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने व्ही मध्ये. आता काय करायचं आहे, कटिंग करताना आपल्याला कशा पद्धतीने कटिंग करायची, आपल्याला हे सगळं जॉईंट करून घ्यायचं. अगोदर आतमधली लाईन आपल्याला जॉईंट करायची जे आपण पॉइंट दिले आणि नंतर आपल्याला बाहेरची लाईन जॉईन करायची. आता हे बरोबर आपल्याला 1 इंचानुसारच आपल्याला. तर अशा पद्धतीने हा